नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMC म्हणजेच काय नवी मुंबई महानगरपालिकेची जी तुमची स्टाफ नर्स पदाची परीक्षा होणार आहे। तर बघा, ही परीक्षा केव्हा होणार आहे? 17 जुलै आणि 19 जुलै अशा मल्टिपल शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे। ओके, तर या एक्झामच्या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये PYQ म्हणजेच काय प्रीवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। ओके, तर प्रीवियस इयर क्वेश्चन्स कोणत्या इयरचे आहेत मित्रांनो? यापूर्वी 2018 मध्ये NMMC ची स्टाफ नर्स पदाची परीक्षा झालेली होती। ओके, तर ही जी परीक्षा आहे मित्रांनो एकूण 2 शिफ्टमध्ये झालेली होती। ओके, तर त्यापैकीची जी पहिली शिफ्ट आहे सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यानची जी फर्स्ट शिफ्ट आहे, तर त्या फर्स्ट शिफ्टचा पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो। या एक्झाममध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर त्यापैकीचे एकूण 20 क्वेश्चन्स आपले डिस्कस झालेले आहेत। पार्ट 1 मध्ये आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत आणि पार्ट 2 मध्ये अगेन 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत। तर आपला NMMC PYQ सिरीजचा हा पार्ट 3 आहे मित्रांनो। तर या पार्ट 3 मध्ये अगेन आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। म्हणजे क्वेश्चन सिरियल नंबर कितीपासून असणार? 21 ते 30च्या दरम्यानचे जेवढे काही क्वेश्चन्स असणार आहेत 10 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो विदाउट वेस्टिंग टाइम व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, ही एक्झाम डेट कोणती होती? 18 नोव्हेंबर 2011 आणि शिफ्टचा टायमिंग काय होता? 10 ते 12च्या दरम्यानची शिफ्ट होती। ओके, तर आपण स्क्रॉल डाऊन करून घेऊयात। म्हणजे आपल्याला आता क्वेश्चन नंबर कितीकडे वळायचा आहे मित्रांनो? क्वेश्चन नंबर 21। ओके, तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 21 काय आहे? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे? ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट हॅज द हायेस्ट पॉप्युलेशन? तर बघा मित्रांनो, हा जो परीक्षा आहे तुमची केव्हा झालेली होती? 2018 मध्ये झालेली होती। म्हणजेच हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा कोणत्या बेसिसवरती विचारण्यात आलेला असेल? जे 2011चा सेन्सस झालेला होता। ओके, जनगणना असते। ओके, तर ही कोणत्या जनगणनेच्या नुसार विचारण्यात आलेला होता? 2011च्या जनगणनेनुसार विचारण्यात आलेला होता। ओके, तर 2011च्या जनगणनेनुसार सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणत्या राज्याची होती? ऑप्शन बघूयात। ऑप्शन ए वेस्ट बेंगॉल, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी तामिळनाडू। तर बघा 2011 नुसार सगळ्यात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश स्टेटची होती। ओके, कोणत्या स्टेटची होती? उत्तर प्रदेश स्टेटची। ओके, तर आता आपण 2025चा जर डेटा कन्सिडर केला मित्रांनो, तर अगेन उत्तर प्रदेश जो आहे तो फर्स्ट नंबरवरतीच आहे। म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या स्टेटची आहे? उत्तर प्रदेश स्टेटचीच आहे। त्या व्यतिरिक्त जर सेकंड नंबरचा जर विचार केला तर त्यावरती आपला महाराष्ट्र येतो। तिसऱ्या नंबरवरती जर विचार केला तर तिसऱ्या नंबरवरती बिहार आहे मित्रांनो। चौथ्या नंबरचा जर विचार केला तर चौथ्या नंबरवरती वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल आहे। ओके, 5व्या क्रमांकाचा जर विचार केला तर 5व्या क्रमांकावरती मध्य प्रदेश आहे। 6व्या क्रमांकाचा विचार केला तर 6व्या क्रमांकावरती तामिळनाडू आहे। ओके, 7व्या क्रमांकावरती राजस्थान आहे। 8व्या क्रमांकावरती कर्नाटक आहे मित्रांनो। 9व्या क्रमांकावरती गुजरात आहे आणि 10व्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश आहे। ओके, तर लोकसंख्येनुसार पहिला कोणता आहे 2025च्या डेटामध्ये? यूपीच आहे मित्रांनो, म्हणजे उत्तर प्रदेश आहे। दुसऱ्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र आहे। ओके, क्लिअर आहे। तर क्वेश्चन नंबर 21चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी उत्तर प्रदेश। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 22। खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतातील प्रसिद्ध लेखक आहे? ओके, विच ऑफ द बिलो मेन्शन्ड पर्सनॅलिटीज इज द फेमस ऑथर फ्रॉम इंडिया? ओके, तर आपल्याला कोणत्या खालील जे नावं दिलेले आहेत तर त्यापैकी प्रसिद्ध लेखक असा विचारण्यात आलेला आहे। तर ऑप्शन बघूयात। ऑप्शन ए पंडित भीमसेन जोशी, ऑप्शन बी शंकर महादेवन, ऑप्शन सी CV रमन, ऑप्शन डी RK नारायण। ओके, तर बघा आपण 1 बाय 1 सगळ्यांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। ओके, तर हे कोण आहेत? पंडित भीमसेन जोशी। तर पंडित भीमसेन जोशी जे होते ना मित्रांनो हे वोकॅलिस्ट होते। ओके, हे काय होते? वोकॅलिस्ट म्हणजेच काय? सिंगर होते। ओके, काय होते? हे सिंगर होते। कोणत्या टाईपचे गाणे गायचे? हे हिंदुस्थानी स्टाईलचे गाणे, म्हणजे बेसिकली क्लासिकल सिंगिंग करायचे। ओके, क्लासिकल सिंगिंग किंवा क्लासिकल सॉन्ग जे असतात ते म्हणायचे। ओके, कोणत्या स्टाईल होता? हिंदुस्तान स्टाईल होता यांचा। ओके, हिंदुस्तान स्टाईल। ओके, तर हिंदुस्तान स्टाईलमध्ये कोणत्या स्वरूपाचे गाणे असायचे? खायाल स्वरूपाचे जे गाणे असतात। ओके, खायाल स्वरूपाचे जे गाणे असतात किंवा खायाल फॉर्मचे जे गाणे असतात कोण गात होते? भीमसेन जोशी। ओके, त्यांना आपण वर्साटाईल वोकॅलिस्ट पंडित भीमसेन जोशी असे आपण म्हणत असतो। म्हणजे बेसिकली काय आहे? ते सिंगर आहेत जे क्लासिकल हिंदुस्तान स्टाईलचे जे गाणे असतात ते गात होते। ओके, आणि बघा यांच्याबद्दल अजून जर डिटेलमध्ये माहिती करायचं जर झालं मित्रांनो तर यांचा घराणा विचारला जाऊ शकतो। तर घराणा कोणत्या घराण्याचे होते? हे किराणा घराण्याचे होते। ओके, कोणत्या घराण्याचे होते? किराणा घराण्याचे। ओके, यांचा गुरु कोण होता? यांचा गुरु होता सवाई गंधर्व। ओके, कोण होते गुरु यांचे? सवाई गंधर्व। यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे।
कोणत्या इयरमध्ये भेटलेला आहे? 2008 या वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. भारतरत्नाच्या व्यतिरिक्त पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, कर्नाटक रत्न हे सगळे पुरस्कार यांना भेटलेले आहेत. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो शंकर महादेवन. शंकर महादेवनचं नाव तुम्ही ऑलरेडी ऐकलं असणार. हे बॉलिवूड सिंगर आहेत. ओके. हे काय आहेत? बॉलिवूड सिंगर आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो सी.व्ही. रमन. तर सी.व्ही. रमन जे होते मित्रांनो हे फिजिसिस्ट आहेत. काय आहेत हे? फिजिसिस्ट म्हणजेच काय? भौतिकशास्त्र तज्ञ. ओके. तर यांना भौतिकशास्त्र तज्ञामध्ये यांनी रमन स्कॅटरिंग किंवा रमन इफेक्ट नावाचा एक इफेक्ट शोधून काढलेला होता. काय? रमन इफेक्ट और त्यालाच आपण काय म्हणू शकतो? रमन स्कॅटरिंग म्हणू शकतो. तर ओके. तर जी लाईट असतो तर त्या लाईटाची काय होते? स्कॅटरिंग होते. ओके. वेगवेगळ्या याच्यामध्ये विघटन होतो. तर त्याला आपण काय म्हणत असतो? रमन इफेक्ट किंवा रमन स्कॅटरिंग म्हणत असतो. ओके. क्लिअर आहे. तर या शोधाकरिता यांना नोबेल प्राइज भेटलेला होता. ओके. कोणत्या इयरमध्ये नोबेल प्राइज भेटलेला आहे? 1930. ओके. 1930 मध्ये नोबेल प्राइज भेटलेला होता. जर तुम्हाला मित्रांनो असं जर विचारलं की भारतातला कोणता पहिला व्यक्ती होता ज्याला नोबेल प्राइज भेटलेला आहे? ओके. फर्स्ट पर्सन कोण आहे? फर्स्ट पर्सन कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. ओके. रवींद्रनाथ टागोरला केव्हा भेटलेला होता? 1925 मध्ये. ओके. कशाकरिता भेटलेला होता? अगेन लेखनाकरिता भेटलेला होता. म्हणजे त्यांची जी एक गीतांजली नावाचा जो पुस्तक होता तर या गीतांजली नावाच्या पुस्तकाकरिता नोबेल प्राइज आहे तो भेटलेला होता. कोणत्या इयरमध्ये? 1925. आणि बघा यानंतर काय आहे? R.K. नारायण. ओके. तर हे जे R.K. नारायण आहेत मित्रांनो हे काय आहेत? आपल्या भारतातील प्रसिद्ध लेखक आहेत. म्हणजे याचा आन्सर काय असेल? ऑप्शन डी असेल. तर मग यांनी कोणते कोणते लेखन लिहिलेले आहेत किंवा कोणते कोणते पुस्तक लिहिलेले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. ओके. तर यांनी एकतर मालगुडी डेज. बघा एक मालगुडी डेज नावाची सिरियल यायची मित्रांनो. आधी खूप पूर्वीच्या जमान्यात यायची एक मालगुडी डेज नावाची सिरियल. तर ती कोणत्या बुकच्या आधारावरती होती? मालगुडी डेज नावाची एक बुक होती. तर ते कोणी लिहिलेलं होतं? R.K. नारायण यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर स्वामी अँड फ्रेंड्स नावाची एक पुस्तक आहे. ओके. स्वामी अँड फ्रेंड्स नावाची पुस्तक आहे. हे सुद्धा R.K. नारायण यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर एक द गाईड नावाची एक पुस्तक आहे. ती सुद्धा कोणी लिहिलेली आहे? R.K. नारायण यांनी लिहिलेली आहे. द वेंडर ऑफ स्वीट. ओके. द वेंडर ऑफ स्वीट नावाची पुस्तक आहे. किंवा त्याच्यानंतर द इंग्लिश टीचर. ओके. द इंग्लिश टीचर नावाचे सुद्धा पुस्तक. हे सगळ्या पुस्तकं कोणी लिहिलेले आहेत? R.K. नारायण यांनी लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे अजून अनेक पुस्तके यांनी लिहिलेले आहेत मित्रांनो. ओके. तर क्वेश्चन नंबर 22चा आन्सर काय होता? ऑप्शन डी होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 23. ओके. तर क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय म्हटलेलं आहे? खालील अर्थाच्या मनी शोधा. ओके. तर बघा एक सेंटेन्स दिलेला आहे. त्याचा काय अर्थ निघतो तर त्याच्यानुसार आपल्याला एक त्याला जी सूट होणारी मन असेल ती आपल्याला शोधायची आहे. श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे काही करू शकत नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर येऊन करू शकतात. ओके. तर बघा श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावरती जे काही करू शकत नाही तर सगळं समजून घ्या की सगळे सामान्य माणसे एका ठिकाणी जर जमा झाले तर ते त्या कामाला पूर्ण करू शकतात. असा आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. तर त्याला जो सूट होणारा मनी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन ए गावंढळ गावात गाढव शेर. तर बघा गाढव कसा शेर होणार मित्रांनो? हे सगळे तर मिळून काम करत आहेत ना. तर हा होणार नाही. त्यानंतर आहे गरिबाने खपावं धनिकाने चाखावं. बघा इथं तर जो पैसेवाला माणूस आहे तर त्याच्या जोरावरती तर काही होत नाही. म्हणजे धनी या ठिकाणी चाखू शकत आहे का? नाही चाखू शकत आहे. त्यानंतर आहे गाव करी ते राव न करी. बघा हा आपल्याला सुटेबल आहे. ओके. गावातले म्हणजे खूप सारे लोक जर मिळून जर एखादा काम केलं तो होऊ शकत आहे. परंतु राव म्हणजे कोण? जो एकदम श्रीमंत व्यक्ती आहे तो करू शकत नाही. ओके. म्हणजे क्वेश्चन नंबर 23चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी गाव करी ते राव न करी. ओके. क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये काय म्हटलेलं आहे? एक्सप्लेन द मिनिंग ऑफ इडियम विच इज हायलाइटेड. ओके. तर हायलाइटेड इडियम कोणती आहे मित्रांनो? वेन यू आर नॉट शुअर ऑफ अ सिच्युएशन रॅदर दॅन अक्युजिंग हिम गिव्ह हिम द बेनिफिट ऑफ डाऊट. ओके. तर बघा काय म्हटलेलं आहे की एखाद्या सिच्युएशनबद्दल तुम्ही जर का शुअर नसणार. ओके. तुम्ही शुअर नसणार तर एखाद्याला आपण अक्यूज करण्याच्या म्हणजे त्याच्यावरती आरोप लावण्यापेक्षा आपण त्याला काय करणार? एक डाऊटचा एक काय करणार? बेनिफिट प्रोव्हाइड करणार. ओके. तर याला साजेसा जो इडियम आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे? ऑप्शन ए
ट्रस्टिंग समवन टिल यू गेट प्रूफ अदरवाईज. ओके. ऑप्शन बी डाउटिंग समवन ऑल द टाइम. तर बघा या ठिकाणी आपण काय करत आहोत, बेनिफिट देत आहोत. तर डाऊट घेणार का, नाही घेणार, तर हा आन्सर होणार नाही. त्यानंतर आहे अक्युजिंग समवन ऑफ पुटिंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. आपण अक्यूज करत आहोत का, नाही, या ठिकाणी अक्युजिंग रॅदर दॅन म्हटलेलं आहे ना, तर अक्युजिंग नाही करत आहोत, तर हा सुद्धा होणार नाही. त्यानंतर आहे बिईंग वॅरी ऑफ पर्सन, त्याच्यापासून आपण वेअर करणार का, नाही करणार, तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन ए ट्रस्टिंग समवन टिल यू गेट प्रूफ अदरवाईज. जेव्हापर्यंत आपल्याला प्रूफ भेटत नाही तेव्हापर्यंत त्याच्यावरती आपण काय करणार, ट्रस्ट करणार. ओके. जेव्हा प्रूफ भेटला त्याच्यावरती मग आपण फैसला लावू शकतो, परंतु जेव्हापर्यंत प्रूफ भेटत नाही तेव्हापर्यंत आपण त्यावरती काय करू शकतो, विश्वास करू शकतो. ओके. तर क्वेश्चन नंबर 24चा आन्सर काय असेल, ऑप्शन ए. त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 25. ओके. तर क्वेश्चन नंबर 25 मध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती चरबी द्रावण विटॅमिन आहे. म्हणजेच काय क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ओके. तर बघा अकॉर्डिंग टू सोल्युबिलिटी. ओके. आपल्याला काय बघायचं आहे, अकॉर्डिंग टू सोल्युबिलिटी किती टाईपचे विटॅमिन्स असतात, 2 टाईपचे विटॅमिन्स असतात. ओके. एक तर काय असतात वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि दुसरे कोणते असतात, फॅट सोल्युबल विटॅमिन्स. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स मध्ये कोणते कोणते विटॅमिन्स येणार, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी जे असते मित्रांनो. ओके. विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे कोणते आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. ओके. आणि त्यानंतर जसं विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन के, विटॅमिन ई हे काय आहेत, हे सगळे फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत. ओके. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, फॅट सोल्युबल विटॅमिन्स विचारण्यात आलेलं आहे. तर फॅट सोल्युबलमध्ये कोणते कोणते येणार, ए डी ई के. ओके. किंवा ए डी की ए असं, के ई असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए विटॅमिन ए तर आहे मित्रांनो. त्यानंतर विटॅमिन डी सुद्धा आहे. ओके. ऑप्शन सी बोथ विटॅमिन ए अँड विटॅमिन डी. बघा या ठिकाणी विटॅमिन ए आणि विटॅमिन डी हे दोन्ही पण दिसत आहेत, तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन सी विटॅमिन ए आणि विटॅमिन डी. ओके. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. क्वेश्चन नंबर 26 आहे, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ इडियम विच इज हायलाइटेड. तर बघा परत एक इडियम दिलेला आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. दे आर बोथ माय फ्रेंड्स अँड आय कांट गो अगेन्स्ट आयदर ऑफ देम. तर बघा हे दोघे पण काय आहेत, माझे मित्र आहेत आणि मी दोघांच्याही अगेन्स्टमध्ये जाणार नाही. सीम्स लाईक आय एम कॉट बिटवीन रॉक अँड द हार्ड प्लेस. म्हणजेच काय, ह्या दोघांच्या मधात मी अडकलेला आहे किंवा दोघांच्या मधात मी फसलेला आहे. ओके. दोघेही काय आहेत, माझे मित्र आहेत, परंतु मी दोघांच्याही अगेन्स्टमध्ये जाऊ शकत नाही. तर मी कसं फसलेला आहे, दोघांच्या मध्ये फसलेला आहे. म्हणजेच काय, आय कॉट बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस. ओके. तर रॉक अँड हार्ड प्लेसचाच आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर काय होणार, यामध्ये फसलेला आहे म्हणजेच आपल्याला अडचण आलेली आहे. ओके. किंवा आपण डिफिकल्टी फेस करत आहोत. ओके. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए हॅव्हिंग 2 डिफिकल्ट सिच्युएशन. ऑप्शन बी बिईंग कॉट बिटवीन 2 रॉक्स. खरंच 2 दगडाच्या मधात आलेला आहो का, नाही, 2 सिच्युएशनच्या मध्ये आलेला आहो, तर 2 दगडाच्या मधातला तर होणार नाही. त्यानंतर आहे बिईंग अनप्लिझंट विथ समवन. म्हणजे एकावरती आपण भेदभाव करत आहोत आणि एकाची साईड घेत आहोत का, नाही, दोघांना सुद्धा आपण अपोज करू शकत नाही, तर हा अनप्लिझंट सुद्धा होणार नाही. मेकिंग अ बॅड चॉईस अबाउट अ सिच्युएशन. याच्यामध्ये एखादी आपण चॉईस घेत आहोत का, नाही, दोघांना पण म्हणजे दोघांना पण आपण समांतर ठेवत आहोत, तर हा सुद्धा याचा आन्सर होणार नाही. तर क्वेश्चन नंबर 26चा आन्सर काय असेल, ऑप्शन ए असेल. ओके. क्लिअर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 27. ओके. तर बघा क्वेश्चन नंबर 27 मध्ये काय म्हटलेलं आहे, झोना ग्लोमेरुलोसा ऑफ द ॲड्रेनल कॉर्टेक्स प्रोड्युसेस. तर बघा या प्रकारचा क्वेश्चन आपण पार्ट 1 मध्ये सुद्धा कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला झोना ग्लोमेरुलोसा काय असतो किंवा झोना रेटिक्युलारिस काय असतो किंवा झोना पॅसिक्युलाटा काय असतो, हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके. तर अगेन आपण काय समजून घेऊयात, झोना ग्लोमेरुलोसा किंवा झोना पॅसिक्युलाटा वगैरे काय आहे ते समजून घेऊयात. ओके. तर बघा ह्या काय दिसतात तुम्हाला मित्रांनो, किडनीज दिसत आहेत. ह्या काय आहेत, किडनीज. ओके. तर या किडनीजला दुसऱ्या नावाने कोणत्या नावाने ओळखल्या जातात, दुसऱ्या नावाने आपण काय ओळखतो, यालाच आपण रिनल ग्लँड्स म्हणतो. ओके. ग्लँड्स टर्म केव्हा येतो मित्रांनो, जेव्हा कोणता हार्मोन वगैरे जर सिक्रेट करत असेल त्यावेळेस आपण काय म्हणत आहोत, त्यांना ग्लँड बनत आहोत. ओके. तर किडनीमधून काय सिक्रेट होतो, एकतर इरिथ्रोपॉयटिन सिक्रेट होतो, त्यानंतर 1,2,5 डायहायड्रॉक्सिफेरॉल सिक्रेट होतो, त्यानंतर काय होतं मित्रांनो, रेनिन सुद्धा सिक्रेट होतो. ओके. क्लिअर आहे. तर ॲनाटॉमिकल पोझिशन जर बघितले तर अप्पर पोल जो बघा हा काय झाला, अप्पर पोल झाला आणि हा काय झाला, लोअर पोल. तर
तर अप्पर पार्ट जो असतो मित्रांनो त्याला आपण सुप्रा असा टर्म देतो आणि लोअर पार्ट जो असतो मित्रांनो त्याला आपण इन्फ्रा असा नाव देत असतो. ओके, आता काय झालेलं आहे की आपण जर अप्पर पार्ट बघितलेला म्हणजेच काय सुप्रा रिजन जर बघितला तर यामध्ये आपल्याला अगेन एक स्ट्रक्चर दिसून येतोय. तर हा स्ट्रक्चर कोणता आहे मित्रांनो? हा आहे ॲड्रेनल ग्लँड. ओके, ही काय आहे? ॲड्रेनल ग्लँड आहे. तर आता किडनीच्या रिलेशनमध्ये याचा रिलेशन कसा दिसतोय? सुप्रा रिजनमध्ये दिसतोय. तर या सुप्रा बघा हा काय होणार मग आता? सुप्रा. आणि ही कोणती ग्लँड म्हटली होती आपण? रिनल ग्लँड. तर याला आपण कोणती ग्लँड म्हणू शकतो? सुप्रा रिनल ग्लँड म्हणू शकतो. कोणाला? ॲड्रेनल ग्लँड्सला. ओके, क्लिअर आहे. ॲड्रेनल ग्लँडला दुसऱ्या नावाने कोणत्या नावाने ओळखतो? सुप्रा रिनल ग्लँड, किंवा याला आपण लाईफ सेव्हिंग ग्लँड सुद्धा म्हणत असतो. ओके, का बरं लाईफ सेव्हिंग ग्लँड म्हणत असतो? समजा जर याचा अब्सेन्स असेल, ओके, दोन्हीही जर ॲड्रेनल ग्लँड जर प्रेझेंट नसणार तर त्या केसमध्ये काय होऊ शकतो? 3 ते 15 दिवसामध्ये डेथ होऊ शकते. ज्या पर्सनला ह्या दोन्ही जर ग्लँड नसणार तर त्याची डेथ हमखास होणे आहे 3 ते 15 दिवसामध्ये. म्हणूनच त्याला आपण काय म्हणत आहोत? लाईफ सेव्हिंग ग्लँड म्हणत आहोत. ओके, क्लिअर आहे. तर आता जर ही जी ॲड्रेनल ग्लँड आहे तर या ॲड्रेनल ग्लँडचा आपण हॉरिझॉन्टल सेक्शन जर घेतला मित्रांनो, ओके, हॉरिझॉन्टल सेक्शनमध्ये आपल्याला 2 पार्ट्स बघायला भेटतात. कोणते 2 पार्ट्स बघायला भेटतात? एक तर याच्यामध्ये कॉर्टेक्स बघायला भेटतो आणि दुसरा काय बघायला भेटतो? मेडुला बघायला भेटतो. बघा ही काय आहे? ॲड्रेनल ग्लँड आहे. ओके, तर बघा हा जो कॉर्नरचा जो पोर्शन दिसतोय मित्रांनो, या कॉर्नरच्या पोर्शनला आपण कॉर्टेक्स म्हणत असतो. म्हणजे हा काय झाला? ॲड्रेनल कॉर्टेक्स झाला. ओके, आणि आतमधला जो पोर्शन दिसतोय मित्रांनो तर याला आपण मेडुला म्हणणार. म्हणजेच हा काय होणार? ॲड्रेनल मेड्युला होणार. ओके, आणि ही जे आउटर आपल्याला कव्हरिंग दिसत आहे तर याला आपण कॅप्सूल म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो? कॅप्सूल. ओके, तर बघा आता जर का आपण ॲड्रेनल कॉर्टेक्स, ओके, जो बाहेरचा एरिया आहे मित्रांनो, याला मायक्रोस्कोपिकली जर बघितला, मायक्रोस्कोप सेक्शन जर घेतला तर हे काय असेल? ऑब्व्हियसली कॅप्सूल असेल. ओके, ॲड्रेनल कॅप्सूल असेल. त्यानंतर बघा हा एवढा एक स्ट्रक्चर दिसतोय. तर एवढा जो स्ट्रक्चर आहे मित्रांनो तर यामध्ये ज्या सेल्स लोकेटेड आहेत त्या किंवा हा जो पार्ट आहे तर याला आपण झोना ग्लोमेरुलोसा म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो? झोना ग्लोमेरुलोजा. ओके, हे ऑलरेडी पण सांगितलेलं आहे मित्रांनो. जो सेकंड पार्ट दिसतोय किंवा सेकंड जो स्ट्रक्चर दिसतोय त्याला आपण झोना फॅसिक्युलोटा म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो? झोना फॅसिक्युलोटा. ओके, आणि लास्टमध्ये जो पोर्शन दिसतोय मित्रांनो तर याला आपण काय म्हणून घेणार? झोना रेटिक्युलॅरिस. ओके, झोना रेटिक्युलॅरिस. ओके, तर बघा आता जसं मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो ॲड्रेनल कॉर्टेक्स. ओके, तर हे झाला ॲड्रेनल, मेडुला आणि ॲड्रेनल कॉर्टेक्स. तर ॲड्रेनल कॉर्टेक्सचा स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसून येत आहे? 3 लेयर्स दिसून येत आहेत. एक झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलोटा आणि झोना रेटिक्युलॅरिस. त्याचप्रमाणे आता जर का आपण ॲड्रेनल मेडुलाला जर ऑब्झर्व केलं मित्रांनो तर यामध्ये आपल्याला कोणत्या सेल्स दिसून येणार? ॲड्रेनल मेडुलामध्ये क्रोमॅफिन सेल्स प्रेझेंट असतात. कोणत्या सेल्स दिसून येतात? क्रोमॅफिन सेल्स, किंवा या क्रोमॅफिन सेल्सलाच मित्रांनो आपण फिओक्रोम सेल्स सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? फिओक्रोम सेल्स. ओके, तर ह्या ज्या फिओक्रोम सेल्स किंवा क्रोमॅफिन सेल्स आहेत मित्रांनो तर यापैकीच्या 80% सेल्स ज्या असतात या काय करणार? या ॲड्रेनॅलिन सिक्रेट करणार. ओके, ॲड्रेनॅलिन सिक्रेट करणार. आणि रिमेनिंग 20% सेल्स जे असतात मित्रांनो तर हे नॉर ॲड्रेनॅलिन सिक्रेट करण्याचं काम करतात. ओके, तर ॲड्रेनॅलिनलाच आपण इपिनेफ्रिन म्हणतो आणि नॉर ॲड्रेनॅलिनलाच आपण नॉर इपिनेफ्रिन असं म्हणत असतो. ओके, आणि याच्यामध्ये काही अननोन सेल्स आहेत मित्रांनो ज्यांचा अजूनपर्यंत आयडेंटिफिकेशन झालेलं नाही, परंतु ह्या सेल्स काय करतात? ह्या काय करतात? डोपामिन सिक्रेट करतात. ओके, तर ॲड्रेनल मेडुलामधून किती टाईपचे हॉर्मोन सिक्रेट होतात? 3 टाईपचे हॉर्मोन सिक्रेट होतात. कोणते कोणते होतात? ॲड्रेनॅलिन सिक्रेट होतो, नॉर ॲड्रेनॅलिन सिक्रेट होतो आणि डोपामिन सिक्रेट होतो. तर हे जे काही हॉर्मोन्स आहेत मित्रांनो तर याला कलेक्टिव्हली आपण कॅटेकोलामाइन्स म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणणार? कॅटेकोलामाइन्स म्हणणार. म्हणजे कोण कोण आला कॅटेकोलामाइन्समध्ये? ॲड्रेनॅलिन आला, नॉर ॲड्रेनॅलिन आला आणि डोपामिन सुद्धा आला. ओके, आणि स्ट्रक्चरली जेव्हा बघतो मित्रांनो तर 80% जो पोर्शन आहे, ओके, 80% पोर्शन कशापासून तयार झालेला आहे? ॲड्रेनल कॉर्टेक्स पासून तयार झालेला आहे. आणि ॲड्रेनल मेडुलापासून किती पर्सेंट पोर्शन झालेला आहे? 20% पोर्शन. तर बघा ज्यामध्ये आता जर मेडुलाचा जर विचार केला तर 80% सेल्स ॲड्रेनॅलिन, 20% सेल्स नॉन ॲड्रेनॅलिन आणि अननोन सेल्स आहेत त्या काय करतात? डोपामिन सिक्रेट करतात. त्याचप्रमाणे आता जर का आपण
ॲड्रिनल कॉर्टेक्सचा विचार केला मित्रांनो, तर कॉर्टेक्समध्ये किती लेअर होते? एक तर झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिकुलोटा आणि होता झोना रेटिक्युलॅरिस. ओके, तर हा जो झोना ग्लोमेरुलोसा असतो मित्रांनो, हा आउटर मोस्ट लेअर आहे. ओके, तर या आउटर मोस्ट लेअर मधून मिनरलो कार्टिकॉइड सिक्रेट होतात. ओके, काय सिक्रेट होणार? मिनरलो कॉर्टिकॉइड्स. ओके, ॲज लाईक कोणता हॉर्मोन होईल मग याच्यामध्ये मिनरलो कॉर्टिकॉइड्समध्ये? अल्डोस्टेरॉन. ओके, अल्डोस्टेरॉन. ठीक आहे. त्यानंतर आहे झोना फॅसिक्युलोटा. ओके, तर या झोना फॅसिक्युलोटामधून मित्रांनो ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट होतात. ओके, काय सिक्रेट होतात? ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ॲज लाईक कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन कुठून सिक्रेट होणार? झोना फॅसिक्युलोटामधून सिक्रेट होणार. त्यानंतर आहे मित्रांनो झोना रेटिक्युलॅरिस. ओके, तर या झोना रेटिक्युलॅरिसमधून सेक्स हॉर्मोन सिक्रेट होतात. ॲज लाईक याच्यामधून काय सिक्रेट होणार? अँड्रोजन सिक्रेट होणार. ओके, काय सिक्रेट होणार? अँड्रोजन सिक्रेट होईल. ओके, क्लिअर आहे. तर आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलेला होता की झोना ग्लोमेरुलोसा मधून कोणता, ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये जो झोना ग्लोमेरुलोसा आहे त्यामधून कोणता हॉर्मोन प्रोड्यूस होतो? ओके, तर बघा आता झोना ग्लोमेरुलोसा यामधून कोणता हॉर्मोन सिक्रेट होणार? मिनरलो कॉर्टिकॉइड्स हॉर्मोन सिक्रेट होणार. ओके, क्लिअर आहे. तर यामध्ये ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए सेक्स हॉर्मोन, ऑप्शन बी ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, ऑप्शन सी मिनरलो कॉर्टिकॉइड्स, ऑप्शन डी मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. तर बघा झोना ग्लोमेरुलोसामधून काय होत असतो? मिनरलो कॉर्टिकॉइड्स होत असतो. ओके, तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी मिनरलो कॉर्टिकॉइड्स. ओके, सेक्स हॉर्मोन कुठून सांगितलेला होता मित्रांनो? झोना रेटिक्युलॅरिस मधून सांगितलेलं होता. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कुठून सिक्रेट होतो? झोना फॅसिक्युलोटामधून होतो. आणि मेलॅनोसाइट्स कुठून होणार मित्रांनो? अँटेरियर पोर्शन ऑफ पिट्युटरी ग्लँड. ओके, जे पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर पोर्शन असतो त्याच्यामधून मेलॅनोसाइट्स स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रेट होत असतो. तर क्वेश्चन नंबर 27चा आन्सर काय होता? ऑप्शन सी. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. हॉर्मोन्स प्रोड्यूस्ड बाय द किडनीज आर. तर बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं मित्रांनो की कोणते कोणते हॉर्मोन किडनी प्रोड्यूस करत असते. कोणते हॉर्मोन प्रोड्यूस करत असते यामध्ये आत्ताच जस्ट सांगितलेलं होतं मित्रांनो. 3 टाईपचे हॉर्मोन सिक्रेट करत असते. ओके, एक तर इरिथ्रोपॉयटिन करणार, 1,2,5 डायहायड्रोक्सी कोलेकॅल्सिफेरॉल सिक्रेट करणार आणि कोणता सिक्रेट करत असतो? रेनिन. ओके, तर हा जो इरिथ्रोपॉयटिन आहे मित्रांनो, तर इरिथ्रोपॉयटिनचं काम काय आहे? आरबीसीचा प्रोडक्शन करायचा काम आहे. ओके, इरिथ्रोपॉयटिन काय करेल? जेव्हा आपल्या टिश्यूमध्ये ऑक्सिजनचा लेवल डिक्रीज होणार. ओके, तर ऑक्सिजनचा लेवल डिक्रीज झाल्यानंतर इरिथ्रोपॉयटिन सिक्रेट होणार आणि हा इरिथ्रोपॉयटिन बोन मॅरोमध्ये जे सेल्स आहेत, स्टेम सेल्स आहेत, त्याला स्टिम्युलेट करणार आणि त्याच्यामधून आरबीसीचा प्रोडक्शन इन्क्रीज करणार. त्यानंतर आहे मित्रांनो 1,2,5 डायहायड्रोक्सी कोलेकॅल्सिफेरॉल. तर हा जो 1,2,5 डायहायड्रोक्सी कोलेकॅल्सिफेरॉल असतो मित्रांनो, तर याचं काम काय असतो? बेसिकली हा कॅल्शियम अँड फॉस्फेटचा होमिओस्टॅसिस करतो. ओके, आणि बोन मेटाबॉलिझम सुद्धा करत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो रेनिन. तर रेनिन बघा, हा रेनिन जो असतो हा वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. ओके, वॉसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होणार? बीपी इन्क्रीज होणार. ओके, काय होणार? वॉसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे बीपी इन्क्रीज होणार. बेसिकली हा डायरेक्टली रेनिंग वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करत नाही. वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करण्याचं काम कसं असेल मित्रांनो? लिव्हर जो असतो तो एन्जिओटेन्सिनोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो. ओके, तर एन्जिओटेन्सिनोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण जाणार? रेनिन जाणार. ओके, लिव्हरमध्ये रेनिन जाणार. ऑलरेडी लिव्हरमध्ये एन्जिओटेन्सिनोजन आहे, तर एन्जिओटेन्सिनोजन सोबत रेनिन बाइंड होणार. ओके, आणि याचा कन्व्हर्शन कशामध्ये होणार? एन्जिओटेन्सिन 1 हॉर्मोनमध्ये कन्व्हर्शन होणार. ओके, तर हा जो एन्जिओटेन्सिन 1 आहे मित्रांनो, हा ब्लडमध्ये ट्रॅव्हल होत होत कुठे जाणार? लंग्समध्ये जाणार. लंग्समध्ये ऑलरेडी ACE एन्झाईम असतो मित्रांनो. ओके, काय असतो? ACE एन्झाईम. ओके, ACE एन्झाईम म्हणजे काय? एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. तर हा एन्जिओटेन्सिन ACE एन्झाईमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि हा याचा कन्व्हर्शन कशामध्ये होणार? एन्जिओटेन्सिन 2 मध्ये कन्व्हर्शन होणार. आणि हा एन्जिओटेन्सिन 2 काय करत असतो? वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करत असतो. वॉसो कॉन्स्ट्रिक्शनमुळे काय होणार मित्रांनो? बीपी इन्क्रीज होईल. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन बघा, क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं होतं? हॉर्मोन प्रोड्यूस बाय किडनी. कोणते कोणते हॉर्मोन? रेनिन. आत्ता जस्ट सांगितलेलं आहे, रेनिन सिक्रेट करत असतो. एन्जिओटेन्सिन सुद्धा सिक्रेट होणार मित्रांनो. अल्टिमेटली एन्जिओटेन्सिन चा काम आहेच त्या ठिकाणी. रेनिनच एन्जिओटेन्सिनला हेल्प करत आहे. ओके, त्यानंतर आहे इरिथ्रोपॉयटिन. इरिथ्रोपॉयटिन सुद्धा सांगितलं आरबीसीचा प्रोडक्शन करत असतो. तर म्हणजे क्वेश्चन नंबर 28चा आन्सर काय असेल? ऑल ऑफ दी अबो. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. ओके, तर क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? खालील मनीचे योग्य अर्थ शोधा. ओके, तर एक मन दिलेली आहे, तर त्याचा योग्य अर्थ काय आहे ते शोधायचा आहे. गरजेल तो पडेल काय? ओके, जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो, जो गरजते है वो बरसते नहीं. म्हणजे जो
ओरडत असेल तो काहीच करू शकत नाही, फक्त तो ओरडू शकतो. ओके, तर अशा प्रकारची ही म्हण आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए, गरिबाने कष्ट करावे आणि श्रीमंतांनी माल खावा. इथं कष्ट करायचा वगैरे काही सांगत आहे का? नाही, फक्त हा तर ॲक्शन करून दाखवत आहे, तर हा होणार नाही. त्यानंतर उतड पाणी आणि आवाज जास्त. ओके, पाणी कसं आहे, उतड आहे परंतु आवाज जास्त आहे, तर हा सुद्धा होणार नाही. त्यानंतर आहे कमी बुद्धीच्या मनुष्याला गर्व असतो. इथं गर्वाचा वगैरे काही रिलेशन दिसत नाही, तर हा सुद्धा होणार नाही. नुसतीच बडबड करणाऱ्याच्या हातून काहीच काम होत नाही. तर बघा हा एकदम एकदम परफेक्ट सूट होत आहे मित्रांनो. जो नुसतीच बडबड करतो तो काहीच करू शकत नाही. ओके, तर क्वेश्चन नंबर 29चा आन्सर काय असेल? ऑप्शन डी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 30. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग कन्फर्मेटरी क्वेश्चन्स. ओके, तर बघा या ठिकाणी काय आहे, एक कन्फर्मेटरी क्वेश्चन्स आहे. तर त्या वर्डचा यूज करून आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. सेंटेन्स कसा दिलेला आहे? आय एम टालर दॅन रिकामी जागा आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ओके, तर यामध्ये काय लागू होणार? आरंट आय होणार, एम आय होणार, इज इट होणार की इजंट दॅट होणार. ओके, तर बघा यामध्ये काय होईल मित्रांनो, आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? टॉलर म्हटलेलं आहे. ओके, तर डिग्रीज जर बघितला तर किती टाईपच्या डिग्री असतात? एक असतो पॉझिटिव्ह डिग्री. ओके, ज्यामध्ये काय लिहिणार आपण? फक्त टॉल लिहून घेणार. दुसरी असते सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय असते मित्रांनो? स्टालेस्ट. ओके, जेव्हा EST लागेल तो काय झाला? सुपरलेटिव्ह डिग्री. आणि एक असतो मित्रांनो कंपॅरेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER लागतो, म्हणजेच काय होणार? टॉलर होणार. ओके, काय होणार? टॉलर. ओके, तर आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिसतोय? टॉलर दिसतोय, म्हणजेच हा काय आहे? बेसिकली सिंपल कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे. ओके, तर सिंपल कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण काय वापरणार? आरंट आय वापरणार. ओके, काय वापरणार? आरंट आय. तर क्वेश्चन नंबर 30चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए, आरंट आय असेल. ओके, क्लिअर आहे. म्हणजे सेंटेन्स कसा होणार? आय एम टॉलर दॅन यू आरंट आय, असा सेंटेन्स होणार. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा NMCची जी तुमची परीक्षा होणार आहे स्टाफ नर्स पदाची, तर त्यासाठी बनवलेला होता. यामध्ये आपण PYQ डिस्कस केलेले आहेत मित्रांनो. एकूण 10 PYQ डिस्कस केलेले आहेत. ओके, म्हणजे आतापर्यंत आपले एकूण 30, पार्ट 1 मध्ये 10, पार्ट 2 मध्ये 10 आणि आजचा पार्ट 3 होता मित्रांनो. तर यामध्ये 10 असे टोटल 30 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट पार्टमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.